आपण आता उभा आहोत प्रभाग क्रमांक 18. प्रभाग क्रमांक 18 मध्ये सध्या आवाज आहे तो शिट्टीचा म्हणजे ह्या शिट्टीचा बरं का. आपण पाहूया प्रभाग क्रमांक 18 मधला कसा कसा आवाज येतोय शिट्ट्यांचा. इथे लहान पोरांच्या सर्वांच्या हातात ज्या शिट्ट्या आहेत त्या आपल्याला वाजताना दिसतात. तर प्रत्येक ठिकाणी आपण हे शिट्टीचं चिन्ह आहे जे पवारांचं ते आपण बघत आहोत. आता ही पोरांची व्हॅन आलेली आहे. आपण पोरांकडून जाणून घ्या काय वाजत आहेत तुम्ही. वाजवा एकदा माग. ही शिट्टी कोणाची कोणाची शिट्टी वाजवून दाखव एकदा तू. हा शिट्टीचा आवाज संपूर्ण प्रभाग क्रमांक 18 मध्ये गुंजतोय. लहान मुलं देखील शिट्ट्या सोडत नाही. म्हणजे वातावरण कशा पद्धतीने तयार झालेले पवन भाऊंचे जे कार्यकर्ते आहेत अहोरात्र प्रत्येक ठिकाणी झटत आहेत. आपण बघत आहोत. जनतेने त्यांना जर स्वीकारलं तर ते जरूर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ज्या पवन भाऊंच्या बाबतीत आपण ऐकलं आहोत त्यांची तर आपण चर्चा करणारच आहोत. त्याआधी आपल्याला प्रभागात पवन पवारांचं जे वारा आहेत संपूर्ण शहरात त्यांनी वेगवेगळ्या नावाने त्यांचं जे चर्चा झाली परंतु नागरिक प्रभागातले काय म्हणतात त्याच्यावर जाणून कारण शेवट हे मतदार महत्त्वाचे असतात. मतदार ठरवतात आपला राजा कोण आहेत. कारण शहरातली वेगळी काही चर्चा असली तरी येथील ज्या महिला आहेत त्या नक्की सांगतील मला. पवन पवार हे नाव ऐकलं आहेत का तुम्ही. हो ऐकलेलं. कशा पद्धतीने तुम्ही काय म्हणतात त्यांना तुमच्यासाठी काय गरज. काही नाही आमचा म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्यांनी निवडून यावं आणि आमच्या विभागामध्ये हे नाही समाज मंदिर नाही आहे जेल रोडमध्ये. तर आमची इच्छा आहे की त्यांनी निवडून आल्यावर ते आम्हाला बांधून द्यावं अशी इच्छा आहे आमची. म्हणजे तुम्ही गाठ बांधली की पवन पवारांनाच निवडून द्यायचं. हो. काय काय कामात येतात ते त्यांचं काही कार्य आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे. काही नाही आता प्रत्येक ठिकाणी आता आम्ही बघत होतो बाबासाहेबांचं आपलं आंबेडकर जयंतीच्या वेळेस आम्ही तिथे बघितलं होतं शिवाजीनगरला. त्यांनी खूप छान असं हे केलं नाही का कार्यक्रमाचं नियोजन. ते आम्ही ताई तुमच्या प्रभागातल्या बाबतीत सांगा मला इथे काही कामं झालेले का याआधी. कारण त्यांनी मी बघितलं की बीजेपीचे 2 सीटं जे पद्धतीने निवडून आणले त्याच्यात त्यांचा खूप मोठा भाग होता. परंतु तुम्ही बीजेपीला पाहून दिले की त्यांना पाहून मतं दिली आणि इथल्या विकासाच्या बाबतीत मला नक्की. आम्ही व्यक्ती पाहून मतं दिली आणि त्यांचे जे कार्य आहे ते खरंच महान आहे. त्यांनी अभ्यासिका उद्यानं यांचा बराच विकास केलेला आहे. रस्त्यांचे कामं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवजयंती आणि आंबेडकर जयंती जेल रोडला सर्वात मोठी त्यांच्याच कार्याने सुरू झालेली आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रभागात असे काही कामं आहेत का जे अडचणी वाटत आहेत किंवा तुम्हाला ते सोडून घ्यायचे. महिला देखील खुश आहे आणि इथले परिसरातील नागरिक देखील खुश आहे. आता ही युवती आहे जी मुलगी की शाळेत जाते का तू. नाही मी माझं कॉलेज झालं एज्युकेशन. अरे वा 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 कॉलेजला जाते. म्हणजे काय एकंदरीत तुला वाटतंय या प्रभागात. माझा अभ्यास तेवढा कमीच असेल सगळ्यांच्या प्रमाणे तरी पण मला एवढं म्हणायचं आहे की त्यांनी जे प्रत्येक फील्डमध्येच काम केलं आहे. आधुनिकीकरण म्हणा डांबरीकरण रस्त्याचं काम किंवा व्यायामशाळेचं जसं काम केलं आहे ते पण खूप चांगलं सगळं केलेलं आहे. म्हणजे उद्यान डांबरीकरण रस्त्याचं सगळ्या फील्डमध्येच त्यांनी काम केले. शिक्षणाच्या याच्यामध्ये वगैरे लाईट सगळं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांना कधी पण आपण म्हटलं की एखादी अडचण घेऊन गेलो तर डेफिनेटली ही सॉल्व ऑल इश्यूज. आय एम सो हॅपी की मी यावेळेस वोट करणार आहे आणि त्यांना नक्कीच आय होप की आमच्या सगळ्या समाजाकडून त्यांना आम्ही विजयी करू. आणि आमच्यासाठी तर ते नेहमी उभे आहेत. एक ढाल म्हणतो तसं आम्ही त्यांना नक्कीच नेहमी आम्ही बघतो की आमच्यावर कधी पण कोणते संकट आले तर ते कधीच आम्हाला मागे पडू देणार नाही. ही एवढी खात्री तर मला त्यांच्यावर नक्कीच आहे. शहरात अनेक ठिकाणी बघितलं परंतु एक युवती सांगते की पवन भाऊंचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. म्हणजे हा शहरात मला कुठल्याच ठिकाणी आवाज बघायला मिळाला नाही.